माझं हे म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा. अरे लहान 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 मुलं लहान मुलं गाडी घ्या, गाडी घ्या. हो, घ्या ना गाडी. माझं हे म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा. आम्ही त्यांना 1 वर्षापासून वेळ मागतोय, ते आम्हाला वेळ देत नाही. आणि परिणय फुके सारख्या व्यक्तीला तुम्ही सेव्ह करत आहे, कशासाठी सेव्ह करत आहे माहिती नाही. माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला. आम्ही न्यायासाठी आलेलो आहे. परिणय फुके सोबत, परिणय फुके आमच्यासोबत जे काही करतायत त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे. आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे. सचिन वायरी कुठे आणता यार? हे जी परिस्थिती आज राज्याची चाललेली आहे, आज विधान भवनाच्या गेटवर एक महिला आपल्या 2 मुलं घेऊन तिथं विष प्राशन करायला तिथं आलेली होती. अध्यक्ष महाराज, ती माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागता 1 वर्षापासून सत्ता पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दलचं काही त्यांच्या घरगुती भांडणं आहेत, मी त्याच्यात जाणार नाही. अध्यक्ष महाराज, या विधान भवनाच्या गेटवर ही घटना होत असेल आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महाराज की तुम्ही त्याच्यातली मध्यस्थी करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की काय त्यांच्या घरातले भानगड आहेत ती तिथं संपवा. इथं आपल्याला विधान भवनाच्या समोर आता सगळ्या चॅनलला त्या बातम्या चाललेल्या आहेत. तर अध्यक्ष महाराज, आता तुम्ही चालवाल ना मी अहो झालं ना. तुम्ही अध्यक्ष महाराज विधान भवनाच्या या संदर्भात दानाभाऊ एक मिनिट, जर का विधान भवनाच्या आवारात कुठची अशी घटना घडली असेल तर त्या संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून ती माझी जबाबदारी आहे. या संदर्भातली मी माहिती संपूर्ण घेऊन योग्य ती कारवाई करेन. चला पुढे.